तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. खरीप हंगाम तोंडावर असताना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉइंट चौकामध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून एका ट्रॅव्हल्समध्ये प्रतिबंधित HTBT या कपाशी बियाण्यांची तस्करी होत होती. विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या ट्रॅव्हल्समध्ये शासन मान्यता नसलेले अनधिकृत HTBT बियाण्यांच्या एकूण 50 पांढरे कट्टे, प्रति कट्ट्यात 50 पाकिटे प्रमाणे 2500 पाकिटे व प्रिंटिंग केलेले 4 कट्टे, अंदाजित रक्कम 25 लाख आढळून आले असून सदरचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यामध्ये आम्हाला HTBT प्रतिबंधित बियाणे, कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास 50 ठिके की 50 कट्टे, एका कट्ट्यामध्ये जवळपास 50 पाकिटे, याप्रमाणे 2500 पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत. सर्व प्रतिबंधित बियाणे कायद्याअंतर्गत कापूस अधिनियम कायदा 1909 व बियाणे कायदा 1966 प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण 25 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. गेल्या काही दिवसांपासून अचानक दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीत सकाळपासून दमदार एंट्री झाली. कोकणात सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. पेरणी केल्यानंतर कोवळ्या भात रोपांना पाण्याची आवश्यकता असते. यातच आज सकाळपासूनच पावसाने दमदार एंट्री केल्यामुळे शेतकरी राजा सुखावल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अचानक पावसाने दडी मारल्यामुळे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक देखील हैराण झाले होते. पावसाच्या आगमनामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील यामुळे दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांची धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह या ठिकाणी बैठक पार पडली. यानंतर संजय राऊत यांनी शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील 1,84,84,00,000ची रोख रक्कम या खोलीमध्ये सापडली त्या 102 खोलीची भेट देऊन पाहणी केली. यावेळी 102 नंबरची खोली बघण्याचा मोह मला झाला म्हणून मी या ठिकाणी आलो असे ते म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ज्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे त्यांच्यासाठी ही खोली पर्यटन केंद्र म्हणून राज्य सरकारने खुली केली पाहिजे असे वक्तव्य केल्यावर उपस्थितांमधून एकच हशा पिकला. महापालिका असेल, प्रशासन असेल, PWD असेल, किती वेळा बोलायचं? काय कारवाया झाल्या? आम्ही संघर्ष करतोय, आम्ही लढतोय म्हणून काही प्रकरण समोर तरी येत आहेत. ही 2 कोटीचे सापडले. जर अनिल अण्णा गोटे यांनी पाळत ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर, अतुल सोनावणे होते, सगळे लोक होते, नरेंद्र परदेशी होते, नरेंद्र सगळे होते आमचे लोक, म्हणून हे महाराष्ट्राला हे दिसलं तरी काय चाललंय या राज्यामध्ये.
अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम आहे. विधिमंडळाचं अत्यंत महत्वाची समिती आहे का म्हणणं. अंदाज समिती एस्टिमेट कमिटी ही विधिमंडळातली अत्यंत महत्वाची समिती आहे. तिथे चेअरमनला नजराणा देण्यासाठी नजराणा कोट्यवधी रुपये जमा होतात ठेकेदाराकडून का. त्यांनी केलेली काळी कृत्य लपवण्यासाठी. खरं म्हणजे ही काळी कृत्य उघड करा. त्यांनी कामं केलेली नाहीत, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी सरकारी पैशाचा अपहार केलाय हे शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी ही एस्टिमेट कमिटी आहे. आणि तिथेच कुंपण शेत खात आहे. बरं, हे महाशय कोण आहेत चेअरमन. तर एकनाथ शिंदे गटाचे एसएनसी गटाचे आमदार. यांचा पूर्व इतिहास काय आहे ते आमच्याकडे होतेच. ते का गेले, त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात. म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तोच आहे. त्यांना अंदाज समितीचे चेअरमन करताना तुम्हाला पूर्व इतिहास दिसला नाही का. अशा प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचला, विधिमंडळात पोहोचला. मी भ्रष्टाचार विधिमंडळात देऊ देणार नाही. अहो, तुमच्या खुर्ची खाली भ्रष्टाचार सुरू. तुम्ही भ्रष्टाचार करून 40 आमदारांना अपात्र ठरवलेलं आहे. तुमच्याकडनं आमच्या अपेक्षाच नाहीये. पण आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. 102 खोलीचं रहस्य पूर्णपणे आम्ही उघड करू. आमच्याकडे पूर्ण माहिती आहे ह्याच्यामध्ये. जालना कांडामध्ये जालन्यात जमा झालेले पैसे या क्षणी कुठे आहेत ते मला माहिती आहे, ते अण्णा नाही माहिती. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. साधू महंतांच्या उपस्थितीत नाशिकच्या गोदा घाटावर गोदावरी नदीची आरती. होणाऱ्या कुंभमेळा बैठकीला वैष्णव आखाड्यांचे महंत आले आहेत नाशिकमध्ये. यात साधू महंतांच्या उपस्थितीत गोदा आरती पुरोहित संघाकडून केली जाते. रोज गोदा आरती. निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर या तीनही आखाड्यांचे साधू महंत होते उपस्थित. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. धुळ्यात त्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा सत्ताधाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. राज्यात झालेले सत्तांतर हे लोक आणि हाव यातून झाले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईची भाषा हिंदी आहे हे बोलणं म्हणजे आश्रित असल्याचं लक्षण असल्याचे देखील टीका संजय राऊत यांनी केली. गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत हे पांढरे पायाचे असल्याची टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा देखील समाचार घेतला असून आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या. तसेच नारायण राणे हे भाजपचे आश्रित असल्याची देखील टीका संजय राऊत यांनी केली. जाता नहीं, हमारे महाराष्ट्र में बहुत मंदिर है, तो हमारे महाराष्ट्र में मंदिरों की कमी नहीं नहीं. चलो, शेवटी मला एक उत्सुकता होती की काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे मंदिर आहे. म्हणून आम्ही गेलो तिथे. प्रचंड गोर गरीब जन, प्रत्येकाच्या हातामध्ये बकर, बदक, कोंबड्या आणि एका बाजूला
पाठच्या बाजूला म्हैस बैल. मला महाराष्ट्रातले असंख्य लोक तिथे दिसतात. मला विशेषतः ठाणे जिल्ह्यातले फार लोक आहेत. मी म्हटलं तुमचं ग्रामदैवत आहे की काय? महाराष्ट्रातली मंदिरं काय बंद झाली? पण हे सगळं एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी तिथे हे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला लागले. त्या मला वाटले आज अमावस्या का दिन आहे, हा मुहूर्त आहे का बळी देण्याचा. आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो. आतमध्ये प्रचंड अशी खोल गाभार आहे, उतरून जावं लागतं. आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंबड्या पत्री कसली संस्कृती आहे. आणि आपण जेव्हा पुढे नमस्कार करतो, एका बाजूला मला का बसलं त्या दिव्याने जे ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्यांनी बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंख तिथे आहे आणि ते समोर ठेवून त्याची पूजा होती. मी इथं आश्चर्यचकित झालो. मला शिंग दिसले एका कोपऱ्यात असे बसले सगळे यजमान ते आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये ते सगळे मुलगी ज्यांची बळी दिली ते म्हणजे हे चित्र तसं काय गाडगे महाराजांच्या आपण महाराष्ट्रात राहतो. संत गाडगे महाराज गोविंदराव ठाकरे यांनी या सगळ्या बळी प्रथांना आयुष्यभर विरोध केला. त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो ना, आमच्यासारख्या लोकांनी चित्रपट विचलित करतो. मी म्हटलं क्या है तुझा आप तो महाराष्ट्र के पॉलिटिशियन है, हम आपको पहचानते. वो 2-3 साल पहले आपके यहाँ से 50-60 लोग आए थे शिवसेना. उस लोग सबसे ज्यादा बलि चढ़ाया. लोग कितने 50-60 लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया. भैंसा को चढ़ाया, बकरी को, बदक को, और आपको बड़ा दक्षिणा भी दिया. बोला ऐसा क्यों पूजा किया जाता है? देखिए इच्छा होती है वो पूरी करने के लिए और जो शत्रु होता है वो खत्म करने के लिए, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करने. हे मी त्या डोळ्याने पाहिलं, ऐकलं जातं परत त्यांनी स्वतःच्या डोळ्याने चित्र पाहिलं. आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये 3 वर्षापूर्वी हे अशा प्रकारे मी त्याला मानत नाही. या अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात. सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालंय. पैसे, प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतरात. बाकी हे असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते, पैसे मिळतात, ही अंधश्रद्धा आहे या महाराष्ट्रामध्ये. आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आहोत, आम्ही प्रबोधनकारांचे भक्त. पण हे दिसलं एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की हे लोकांसमोर मांडायला पाहिजे म्हणून ते मांडले. यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे की इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही या लोकांना भारतीय जनता पक्षाचे आश्रित म्हणून राहावं लागते. अवस्था बघा हा शिंद्यांची काय आहे. हे सगळे आश्रित आहेत. लाभार्थीपेक्षा आश्रित झालेत, त्याला आश्रित आहे. ते त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचा बंड करू शकत नाही. मराठी भाषा, मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी केलेलं आहे की मुंबईची भाषा हिंदी आहे, मराठी नाही, हे आश्रितांची भाषा आहे. अशा प्रकारे बोलणं मराठी भाषेविषयी तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय. मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा, शिवाजी महाराजांची भाषा ही मुंबईची भाषा आणि मुंबईतल्या कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा ही मराठी भाषा आहे, ती मुंबईची भाषा. हे यांना हळूहळू विसरायला लागले सत्ता.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. टाळ मृदुंग आणि माता रुक्मिणीचा गजर हे दृश्य आहे कौंडण्यपूरच्या माता रुक्मिणीच्या पालखीचे. महाराष्ट्रातील 431 वर्षांची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साडी, चोळी व ओटी भरून मंदिर परिसरातून पालखीचा मार्गस्थ करण्यात आले. मंदिर परिसरातून पालखीला मार्गस्थ करण्यात आले. त्यानंतर गावात ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत व पूजन करण्यात आले. महिला भजनी मंडळांनी फुगडीच्या तालावर एकच गजर केला. त्यानंतर माता रुक्मिणीच्या पालखीचे 5 पावली स्थळावर पालखी पोहोचताच अंबा रुक्मिणी महोत्सव समिती व रविदास देशमुख मित्र परिवार तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीने फटक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाआरती करून उपस्थित सर्व वारकरी भाविक भक्तांनी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीला अत्यंत भावुक होऊन निरोप दिला. यावेळी माहेरवरून लेक सासरी जातानाचे हृदयस्पर्शी चित्र व पालखीचा नयनरम्य सोहळा पाहायला मिळाला. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अमरावतीत राणा विरुद्ध खोडके वाद पुन्हा उफाळला. खोडकेंनी एवढी गुर्मी व दादागिरी करू नये. आमदार रवी राणा यांचं वक्तव्य. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा व राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांचं कट्टर राजकीय वैर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला आहे. लोकसभेमध्ये संजय खोडके यांनी महायुतीचे विरोधात काम केलं तर विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांचे मला 50 फोन आले की खोडकेला मदत करा. मी थोडं तरी त्यांचं ऐकलं नसतं. एक फेरफटका मारला असता तर खोडके यांना 10,000 मतांनी पाडलं असतं. त्यामुळे त्यांनी एवढी गुर्मी करू नये, दादागिरी करू नये. 3 वेळा त्यांना पटकणी दिल्यानंतर सुधारणा झाली नाही. जे लोक नेहमी अहंकारामध्ये राहतात त्यांचा अहंकार जनतेने चूरचूर केला आहे असा हल्लाबोल रवी राणा यांनी केला. तर याला प्रत्युत्तर देताना संजय खोडके म्हणाले आहेत की रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खोडके यांनी देखील पलटवार केला. रवी राणा मला नेहमीच धमकी देतात. निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की 3 वेळा पाडल्याचं भरोशावर निवडून येत असतो. त्यावेळी जनतेने मला नाकारलं याची मलाही काही खंत नाही. रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की ते मला पाडू शकतात. अजित पवार यांनी एकही फोन रवी राणाला केला नाही. उलट नवनीत राणाच्या प्रचाराला अमरावतीत अजित पवार आले होते तेव्हा रवी राणा यांनी म्हटलं अजित पवारांना की खोडकेला स्टेजवर बोलवा असा दावा संजय खोडके यांनी केला. तर विधानसभा निवडणुकीत मला रवी राणा यांना सोबत घेऊन माझी मतं खराब करायची नव्हती. रवी राणा ज्यांच्यासोबत जाईल त्यांचे मत खराब होत असते. तर रवी राणाचा पक्ष भाजप सोबत असेल तर आम्ही युती करणार नाही तर भाजप पक्ष रवी राणा चालवते असा हल्लाबोल संजय खोडके यांनी रवी राणा यांच्यावर केला. आम्हाला युती करायची नाही. तुम्ही लोकसभेमध्ये जर थोडं मागे गेले तर लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन काम केलं. बोर्डावर फोटो सुद्धा आपण टाकू दिला नाही आणि खुल्या नवनीत राणाच्या विरोधात काम केलं. कशासाठी? पाळासाठी. आणि त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेमध्ये
अजितदादांचे कमशा 50 वेळा मला फोन आले. किती वेळा? राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा. पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे, पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पडलं. त्यांनी एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नम्र असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे, सगळ्यांचे आभार मानले पाहिजे, सगळ्यांना विनंती केली पाहिजे. पण मी नेहमी पाहिलं की 3-3 वेळा फटकणी दिल्यानंतर सुधारले. रवी राणांनी आज मला काहीतरी सांगितल्याचं आपण सांगून राहिले. त्यांनी मला काहीतरी धमकी दिली. मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही. जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो, जनतेच्या मतावरच आपण पडत असतो. त्यावेळी जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मला काही खंत नाही. परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते. आणि त्यांनी जे 10 वेळी म्हटलं की अजितदादांनी फोन केले, अजितदादांनी उलट फोन नाही केले. अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता की मी त्यांना त्याच्या प्रचारामध्ये आलो पाहिजे, यासाठी त्यांनी दादाला आणलं. आणि एअरपोर्टवरून यावेळेस दादा त्यांच्या कार्यक्रमाला जात होते तर हे सातत्याने अजितदादाला म्हणत होते की खोडकेंना स्टेजवर बोलवा. त्यावेळेस अजितदादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो, खोडके येणार नाही यांनी मला पहिलेच सांगितलं आणि खोडकेंना मी बोलवू शकत नाही. हे त्यांच्या गाडीत जे तिसरे आपल्या अमरावतीचे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनी ही प्रत्यक्ष मला हकीकत सांगितली. आणि ते जे म्हणतात की दादांनी फोन केले, मला रवी राणाला सोबत घेऊन माझी मतं खराब करायची नव्हते. रवी राणा मला मतं देऊ शकत नाही. रवी राणा ज्याच्यासोबत जाईल त्याचे मतं खराब होत असते. म्हणून मी पहिल्यांदाही सांगितलं मागच्या वेळेस, तर भारतीय जनता पार्टीसोबत महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये रवी राणाचा पक्ष जर असेल तर मी BJP सोबत युती करणार नाही. हे मी त्याही वेळेस सांगितलं आणि आजही सांगितलं. आजच्या त्यांच्या वक्तव्यावरून असं वाटते की भारतीय जनता पार्टी नवनीत राणा नाही रवी राणाच चालवते, असं चित्र आता अमरावतीमध्ये निर्माण झालेलं आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे ग्रंथ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार सीमा हिरे, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, निफाड उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदी उपस्थित होते.